विद्यार्थी मित्रांनो, आजचा नवा दिवस, नवी बोधकथा. आजच्या कथेचं नाव आहे समाधान. एक लेखक असतात आणि त्या लेखकांच्या घराशेजारी एका इमारतीचं बांधकाम चालू असतं. आणि त्या इमारतीच्या बांधकामावर जे असणारे कामगार होते ते बिचारे गरीब असतात. या कामगारांची मुलं लेखक रोज येता जाताना बघायचा. त्या बिचाऱ्यांचा आपला खेळ चालू असायचा. आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या वेळी पण तो खेळ होता रेल्वे गाडीचा. झुक 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 आगीनं गाडी. कुणी डबे व्हायचं, कुणी इंजिन व्हायचं. आलटून पालटून तो खेळ त्यांचा चालू असायचा. जो सुरुवातीला डब्बा झालाय तो परत इंजिन व्हायचा, इंजिनवाला परत डब्बा व्हायचा आणि तो झुकझुक गाडीचा खेळ त्यांचा सुरू असायचा. लेखक जाता येता नेहमी ते दृश्य पाहिजे. आणि त्यामध्ये असा एक मुलगा होता ज्याच्या अंगावर फक्त चड्डी होती. तो नेहमी आपल्या हातामध्ये कापड घेऊन रेल्वेचा जो गाड असतो की नाही, त्या गाडचं काम करायचा. ती झेंडा हलवायचा. त्यानं झेंडा हलवला की लगेच रेल्वे गाडी पळायची. मुलं एकामागून एक पळायची. मग परत कोणी डब्बा व्हायचं. परत तो डब्बा झालाय तो इंजिन व्हायचा. आणि हा मुलगा पण मोठ्या आनंदाने त्या खेळामध्ये सहभागी असायचा. एक दिवशी लेखक थोडे थांबले. त्यांनी पाहिलं की तो चड्डी घातलेला, अंगावर शर्ट नसलेला मुलगा त्या खेळामध्ये अगदी मन लावून आनंदाने समाधानानं त्यात सहभागी असायचा. पण तो रोज गाडच काम करायचा. न राहून लेखकाने एके दिवशी त्या मुलाला जवळ बोलावलं आणि विचारलं, बाळा, मी रोज पाहतोय तुला, तू रोज हे गाडच काम करतोस, रोज ते झेंडा दाखवण्याच काम करतोस. तू का बरं एखाद्या वेळेस रेल्वे होत नाहीस किंवा रेल्वेचा डब्बा होत नाहीस? तो म्हणाला, अहो काका, तुम्ही पाहताय ना माझ्या अंगावर शर्ट आहे का? मला शर्ट नाही हो. मला शर्ट नसल्यामुळं मला इंजिनही होता येत नाही आणि डब्बाही होता येत नाही. मला शर्ट नसल्यामुळं माझ्या मागच्या डब्याला माझ्या शर्टला धरता येत नाही ना. मला अंगात शर्टच नाही, म्हणून मी इंजिनही होऊ शकत नाही आणि त्या खेळामध्ये डब्बाही होऊ शकत नाही. पण गार्ड मात्र मी नक्की होऊ शकतो ना. त्यामुळे रोज मी माझं गाडचं काम करतो. आणि असं म्हणाल्यानंतर तो मुलगा मोठ्या आनंदाने पुन्हा पळत गेला आणि त्या खेळामध्ये काय झाला, सहभागी झाला. हे पाहिल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये विचार आला, खरोखर समाधान हे मानण्यावरच असतं. लेखकाला त्या दिवशी खूप मोठा एक बोध मिळाला की तो मुलगा शर्ट नसून सुद्धा रोज त्या गाडचं काम करून त्या खेळामध्ये किती समाधानाने सहभागी होत आहे. आणि आपण सध्या सभोवतालची परिस्थिती पाहतोय. अरे समाधान हे पैशाने विकत मिळत नाही. समाधान हे आपल्या शोधण्यावर किंवा आपल्या मानण्यावर असतं. समाधान जर विकत घेता आलं असतं ना, तर जगातली जी सगळी श्रीमंत माणसं आहेत ना, ही सगळी माणसं समाधानी राहिली असती. पण आपण पाहतोय जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत तेवढी हवेसी बनली, असमाधानी आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की माणसानं स्थितीप्रिय असावं, असं मी म्हणत नाही. माणसानं प्रगती जरूर करावी. माणसं इतकी हवेशी झालीत. जो खेड्यामध्ये आहे त्याला वाटतं शहरामध्ये जाऊन समाधान मिळेल. शहरामध्ये त्याला वाटतं नाही मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन समाधान मिळेल. मेट्रो सिटीवर वाटतं नाही विदेशामध्ये जाऊन समाधान मिळेल. पण प्रत्येकाचा हाच गैरसमज आहे की आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलंय. पण मित्रांनो, सर्वात सुखी माणूस तोच आहे जो स्वतःची किंमत स्वतः ठरवतो. आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. अरे मित्रांनो, या वाढत्या अपेक्षा आहेत ना, या माणसाला जास्त थकवतात. बरोबर आहे की नाही? अरे सुख आपल्या हातामध्ये नाही, पण सुखानं जगणं मात्र आपल्या हातामध्ये नक्की आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.